सांगोल्याचे माजी आमदार आणि राष्ट्रवादीचे नेते दीपक आबा साळुंखेशी खराशी आर्थिक संबंध असल्याचा गंभीर आरोप सुषमा अंधारेंनी केला। खराच्या मुलीला साळुंखेंनी फ्लॅट गिफ्ट केल्याचा गंभीर आरोपही अंधारेंनी केला आणि त्यानंतर आता साळुंखेंनीही अंधारेंना थेट पुरावे सादर करण्याचं प्रतिआव्हान दिलंय। पाहूया। खरात प्रकरणात दीपक आबा साळुंखेंवर गंभीर आरोप। खरातच्या मुलीला लग्नात फ्लॅट गिफ्ट दिल्याचा दावा। पुरावे देण्याचं दीपक आबांचं अंधारेंना आव्हान। अशोक खरातच्या निकटवर्तीयांच्या सगळ्यांची कुंडली आता हळूहळू बाहेर येऊ लागली आहे। अशोक खरातच्या निकटवर्तीयांमध्ये राजकीय नेत्यांची संख्या मोठी आहे। खरातशी लागेबांधे असलेल्या नेत्यांमध्ये राष्ट्रवादीचे माजी आमदार दीपक आबा साळुंखेंच्या नावाचाही समावेश झालाय। सांगोल्याचे माजी आमदार दीपक आबा साळुंखे अशोक खरातच्या मुलीच्या लग्नात गेल्याचा दावा सुषमा अंधारेंनी केला। दीपक आबांनी खरातच्या मुलीला लग्नात फ्लॅट गिफ्ट केल्याचा दावा सुषमा अंधारेंचा आहे। या फ्लॅटची किंमत 32 लाख रुपये असल्याचं सुषमा अंधारेंचं म्हणणं आहे। दीपक आबा साळुंखे जे सांगोल्याचे आहेत, या दीपक आबांचे सुद्धा आर्थिक व्यवहार खरात सोबतचे हळूहळू पुढे येताना दिसतात। खरातच्या मुलीला एक आय थिंक 32-34 लाखाचा, माझ्याकडे आता प्रिंट नाही आहे पण मी आपल्याला सॉफ्ट कॉपी देईल त्याची, गिफ्ट डीड केलेला फ्लॅट आहे। या सगळ्याचे धागेदोरे आपल्याला सांगोल्यामध्ये सापडतील। सांगोल्यामध्ये पूजेला खरात आणि ही सगळी मंडळी गेली होती। दीपक आबा साळुंखेंनी सुषमा अंधारेंचे आरोप फेटाळून लावले आहेत। सुषमा अंधारे ऐक्यू माहितीच्या आधारे बेछूट आरोप करत असल्याचंही दीपक आबांनी सांगितलंय। आमच्या भगिनी सुषमाताईंनी अतिशय बालिश आणि चुकीचे आणि खोटे आरोप माझ्यावर केलेले आहेत। माझा खरातांशी आर्थिक किंवा फ्लॅट देण्याचा कधी विषयही नाही आणि त्याचा काही प्रश्न येत नाही। आणि त्यांच्याकडे काय पुरावे असतील तर या राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री यांच्या कारकिर्दीमध्ये हे मोठं प्रकरण उघडकीला आलं। त्यांनी SIT नेमलेली आहे, त्यांनी वेगवेगळ्या कमिट्या नेमलेल्या आहेत, त्याच्याकडे ती कागदपत्र द्यावीत किंवा प्रसारमाध्यमांना ती दाखवावीत आणि अशा पद्धतीचे चुकीचे आरोप आमच्या ताईंनी करू नयेत। अशोक खरात कधीही सांगोल्याला आला नाही, कधीतरी आला असेल तर एखादीच भेट झाली असेल असा दावा साळुंखेंनी केलाय। एवढंच नव्हे तर सुषमा अंधारेंनी पुरावे दाखवावेत, नाहीतर माफी मागावी अशी मागणीही दीपक आबांनी केली आहे। सांगोल्यात खरात कधीही आलेले नाहीत। कुठल्या तरी कार्यक्रमाच्या निमित्तानं कदाचित त्यांची माझी भेट झाली असेल, नाकारत नाही मी। अनेक नेते मंडळींचे फोटो त्यांच्याबरोबर आहेतच, त्याच्याबद्दल नाही, पण आमच्या सांगोल्यात ते कधी आले नाहीत। सांगोल्यामध्ये त्यांची माझी कधी भेट झालेली नाही आणि त्यांचं ह्या विषयावर माझा त्यांचा कधी काही संपर्क नाही, संबंध नाही। त्यांना माझं आव्हान आहे की त्यांनी ते दाखवावं आणि ते जर चुकीचं असेल तर त्यांना जाहीर माफीसुद्धा मागावी लागेल। असलं काही माझा संबंध नाही, आर्थिक व्यवहार नाहीत, फ्लॅट दिलेला नाही आणि या प्रकरणाशी माझा काडी मात्र संबंधी नाही। अशोक खरातवरून आता राजकीय नेत्यांवर आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहे। दीपक केसरकर, रुपाली चाकणकर यांच्यावर आरोप सुरू असतानाच आता दीपक आबा साळुंखेंचीही या प्रकरणात एंट्री झाली आहे। कपिल राऊत आणि योगेश खरेसह निलेश खरबरे, झी 24 तास, पुणे।